गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. श्री गुरु नंतर समोर बसलेले श्रोते की पुण्यात खूप मोठा पाऊस पडूनही या भागात बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं तरीही उपस्थित असलेले सर्व श्रोते आणि व्हॉट्सॲपवरचे श्रोते या सर्वांना वंदन करतो आणि आपल्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला सुरुवात करतो. अर्जुनाला समजावून सांगण्याचं काम सुरू आहे आणि त्याला एवढंच सांगण्याचा विचार भगवंत सध्या करतायत की तुम्ही आता काय करा. अर्जुनाला म्हणतायत की तू युद्धाला उभा राहा आणि युद्ध हे तुझं नियतकर्म आहे, तू क्षत्रिय धर्माचा आहे. पण हे सांगताना अर्जुन काही त्याच्या वरवरच्या उपदेशाला बदला नाही आणि तो काही त्यातनं बाहेर पडेना असं लक्षात आल्यावर मग भगवंतानी त्याला खऱ्या ज्ञानाचा म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश करायला सुरुवात केली आणि समजावून सांगितलं की या चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ही शरीरांतरं होत राहतात. याला आपण अध्यारोप असं म्हणलेलो आहोत. पण असं जो जाणतो त्याला व्यामोह दुःख होत नाही, म्हणजे भ्रमजन्य दुःख होत नाही. व्यामोह शब्दाचा अर्थ भ्रमजन्य, म्हणजे हा जो मला भ्रम होतो मी जाणारा, म्हणजे माझा देह आला काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल, पण जाताना मात्र काय करतो मी फार ओढाताण करतो. समजा जायची वेळ आली की काय होऊन जातं, तो जाऊ नये असं वाटतं. जाऊ नये वाटणं हे काय आहे, हे चूक आहे. कारण का, आत्मरूपाने मी येतही नाही म्हणून मला स्थितीही नाही म्हणून मी जातही नाही असा आतमध्ये निर्णय असेल तर समर्थ म्हणतात तसं देहे दुःख ते सुख भोगीत जावे, म्हणजे सुख मानित जावे. मग असं प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी मी विवेक करायला शिकतो आणि माझी जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय या विषयांशी काय म्हणतात संलग्न होतात आणि संलग्न होऊन ती सुखी किंवा दुःखी होतात. इंद्रिय सुखी किंवा दुःखी होत नाही, पण त्या मागे असलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती सुखी होते किंवा दुःखी होते. म्हणून इथे इंद्रियांचा विषय मांडलेला आहे. या श्लोकाच्या निमित्ताने हा जो माऊली ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये विचार मांडतीये तो केवळ आता इंद्रियांचा विचार मांडतीये सध्या या श्लोकापुरता. आणि कसं काय मी चुकीचं वागणं माझ्या हातनं घडतं हा विषय माऊली आपल्याला समजावून सांगतीये. आणि ओवी असं सांगतीये, जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि कही सुखही दिसे. ज्या विषयांच्या ठिकाणी निश्चित असे एक रूप कधीच नसते म्हणून तेथे काही वेळा दुःख आणि काही वेळा सुखही अनुभवाला येते. प्रश्न असा आहे की विषयांच्या ठिकाणी सुख आणि दुःख आहे काय, हा आता मुळातला विचार करण्याची गरज आहे की विषय जड अचेतन असताना ते मला सुखी किंवा दुःखी म्हणून कसे काय माझ्यासमोर येऊ शकतात. तर तसे येण्याचं ते काही कारण नाहीये. ते विषय त्यांच्या जागी जागी असतातच, पण माझी अंतःकरण वृत्ती त्या आकाराची होते, त्या विषयांच्या आकाराची होते. मग अंतःकरण वृत्ती काय करते, मनामार्फत इंद्रियांना सांगते की त्या विषयांपर्यंत जा. शब्द स्पर्श रसरूप गंध सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा 5 आणि 5 10 हे 10 विषय मला काय करत असतात, मला छळत असतात. छळत असतात या शब्दाचा अर्थ कधी ते मला सुख देतात, कधी ते मला दुःख देतात. वास्तविक विषय सुख किंवा दुःख देण्याचं काही कारण नाही, पण माझी अंतःकरण वृत्ती तिथे अंतःकरण वृत्ती जाते आणि हर्षोल्लास जो भाग आहे ती कधी हर्षित होते कधी ती दुःखी होते. माझ्या मनासारखं घडलं की काय होऊन जातं, मला बरं वाटतं, आणि मला चुकीचं घडलं, माझ्या विरुद्ध मनाविरुद्ध घडलं की मग काय होऊन जातं, मला दुःख होतं. म्हणजे माझी एक अंतःकरण वृत्ती अशी तयार होऊन जाते की त्या दारावर लावलेल्या गणपतींनी बाहेरच्या बाहेर सगळी दुःख परतून लावावीत आणि सुखाला या घरात येण्यात वाट निर्माण करून द्यावी. आता गणपतीचं एवढंच काम आहे काय, तो गणपती कसा आहे, अवस्थात्रयातीत कालत्रयातीत, आणि तो आत्मरूप गणपती आणि मी आत्मरूप गणपती. म्हणजे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर मी सुद्धा काय आहे, गणपतीच आहे. पण मला कळलेली नाही ना दुसरी ओवी, देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू. सगळ्यांच्या मतीचं प्रकाशन करणारा तो आत्मरूप गणपती सर्वांच्या अंतर्यामी आहे. पण अंतर्यामी असून सुद्धा मला तो कळत नाही, कारण मी इंद्रियांच्या मागे धावतो, मी विषयांच्या मागे धावतो. तसाच अर्जुन धावलेला आहे. अर्जुनाला माहिती होतं की आपली ताकद
आपली युद्ध करण्याची जी काय म्हणूया ग्रेड आहे ती उच्च दर्जाची आहे. जिथे आपण भगवान शंकराशी मुकाबला केलाय तिथे हे सगळे दुर्योधन आणि ही लोक कशी आहेत, ही कसपटा समान आहेत. म्हणूनच त्याच्या अंतःकरणात तो मी मारणारा आणि ते मरणारे हा भ्रम तयार झाला. त्याचं कारण ते होतं. पण नंतर जो काय अनावश्यक प्रेमाचा ओलावा निर्माण झाला त्याच्या अंतःकरणात, असाच अनावश्यक प्रेमाचा ओलावा कधी कधी माझ्या नातेवाईकांबरोबर माझ्या अंतःकरणात निर्माण होतो. मी वाहून जातो आणि जेव्हा ते मला कधीतरी धोका देतात तेव्हा मला असं लक्षात येतं की हे केवळ त्यांच्या स्वार्थापुरते आलेले आहेत आणि त्यानंतर ते निघून गेलेले आहेत. मग असं तरी करावं की मी निरपेक्षपणे त्यांना उपयोगी पडावं आणि त्यानंतर त्यांच्या मदतीची अपेक्षा तरी करू नये. आपल्याला काय आहे, देवाने काय सांगितलं आहे की पुन्हा समर्थांचा विचार, नारायणासे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. मग असं कोणीतरी कायेला तोष म्हणजे त्याला आनंद देणं, त्याच्या उपयोगी पडणं, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण मी मोहित होऊन उपयोगी पडणं असं काही समर्थांनी सांगितलेलं नाही. हा, मोहित होणं याच्यामध्ये काय दोष आहे, अनावश्यक करुणा उत्पन्न होते. आवश्यक करुणा उत्पन्न झालीच पाहिजे. जो जरुरीचा आहे त्याच्या उपयोगी पडलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जरूर नसताना मी उपयोगी पडायला जातो आणि मग ती लोक बोलतात तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे. तसंच हे विषय जे आहेत ते कसे आहेत, ते कधी मला सुख देतात, कधी मला दुःख देतात. पण त्या विषयांच्या ठिकाणी मात्र काय आहे, सुख देण्याचं किंवा पुन्हा दुःख देण्याचं सामर्थ्य नाही. तो माझ्याच अंतःकरण वृत्तीचा दोष आहे. तसाच तो शब्दांचा. आता शब्द नावाचा काय आहे, एक इंद्रियांचा विचार आहे. कानाने शब्द ऐकायला येतात आणि कानाला कसे शब्द ऐकावेसे वाटतात, नेहमी स्तुतीचे शब्द. आणि स्तुतीचे शब्द आले की मला बरं वाटतं आणि कोणी निंदा केली तर काय आहे, मला दुःख होतं. भाषा काय आहे की शब्दाचा गुणच आहे की शब्दांच्या माध्यमातून कोणाची तरी निंदा होते, कोणाची तरी स्तुती होते. तुकाराम महाराजांसारखे कोणी असतात की निंदा आणि स्तुती काय आहे, आम्हाला दोन्ही समान आहे. कोणी निंदा कोणी वंदा, आमूचा आपला स्वहिताचा धंदा. आता स्वहिताचा धंदा काय आहे त्यांचा, तर आत्मस्वरूपाशी एकरूप होणे हा स्वहिताचा धंदा आहे. मला तो धंदा आता उघडला पाहिजे. म्हणजे त्या स्वरूपाकडे जाण्यासाठी जर मला विचार करायचा असेल तर या शब्दांचा विचारच असा आहे की मला कधी माझी निंदा ऐकू येईल, कधी मला माझी स्तुती ऐकू येईल. कारण निंदा आणि स्तुती हा रजोगुणाचा प्रकार आहे. कोणाची निंदा करणं किंवा कोणाची स्तुती करणं, निंदा ही रजतमातनं होते, स्तुती सुद्धा रजगुणातनंच होत असते. तमोगुण नसेल कदाचित तिथे. पण याचा अर्थ काय झाला की रजोगुणी जी व्यक्ती असते ती केवळ दुसऱ्यांचा विचार करत असते, म्हणजे दुसऱ्यांचे दोषच पाहत असते. आपले दोष त्या व्यक्तीला कधी दिसत नाही. सत्वगुणी व्यक्ती असेल तर स्वतःचे दोष दिसतात. आणि आपण आतमध्ये आपल्या अंतःकरणात डोकवावं आणि पाहावं, मी रजोगुणात आहे का सत्वगुणात आहे. आपल्याला संत काय सांगतात, सत्वगुणात राहा. आणि आपण काय राहतो, रजोगुणात राहतो. तर रजोगुणात राहणं हे काय आहे, दोषकारक आहे. आणि त्याच्यातनंच ही निंदा आणि स्तुती घडते. मग असा जो अंतःकरणात निर्माण होणारा जो भाग आहे तो केवळ शब्दांच्या स्तरावर आहे. तसाच त्यांनी आणखीन पुढच्या ओळीत एक केला की शीत आणि उष्ण दुखणं, किंवा आपण दुःख म्हणतो की उन्हाळ्यामध्ये जर का एसी कार असेल यायला तर बरं वाटतं, आणि तेच जर का थंडीत एसी कार असेल तर काय होऊन जातं, नाही तो एसी बंद करा. म्हणजे या विषयांचा स्वभावच असा आहे की ते कधी सुख देतात कधी दुःख देतात. मग असं जर असेल तर शीत आणि उष्ण ही जे काय दुःखाची जी काय आपल्याला आपल्यासमोर भाषा येते ती केवळ अंतःकरणाच्या पातळीवर आहे, ती स्वरूपाच्या पातळीवर नाहीये. सुख किंवा दुःख होणं मूळ काय आहे, सुख किंवा दुःख होणं हे द्वंद्व आहे आणि ते माझ्यासमोर येतच. मग ते आलं तर मग मी काय केलं पाहिजे, मी द्वंद्वातीत. आपण नेहमी म्हणतो ना की श्री गुरु कसे आहेत, द्वंद्वातीत आहे आणि मी त्यांचा शिष्य आणि मी मात्र द्वंद्वात मध्ये रमलेला. असं नाही चालणार. ते द्वंद्वातीत तर माझा प्रयत्न द्वंद्वातीत होण्याचा पाहिजे. असं जर असेल तर हे जे काय शीत आणि उष्ण म्हणजे कशाच्या निमित्ताने आलं, स्पर्श. म्हणजे त्वचा नावाच्या निमित्ताने आपल्यासमोर आलं, स्पर्श नावाचा गुण आला. कधी हार्ड असेल नाही तर कधी मृदू असेल. पण काहीही झालं तरी त्या प्रत्येक स्पर्शाच्या मागे अस्सल स्पर्श जो आहे तो आत्मस्वरूपाचा आहे, हे मला कळून घ्यावं लागेल. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माझे मोह निवृत्त होण्याची व्यवस्था नाही. अर्जुनाचा मोह 18व्या अध्यायापर्यंत निवृत्त झाला, पण मला माझा मोह निवृत्त करायचा आहे. अर्जुनाच्या मोहाकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही. तसाच पुढे आहे की आपल्यासमोर काय येणार आहे, रूप, शब्द, स्पर्श
रस रूप. आता रूपाचा विषय आहे. कधी रूप कसं येईल? सुंदर येईल. कधी रूप कसं येईल? कुरूप येईल. कधी माझ्यासमोर काय येईल? उकिरडा येईल. कधी माझ्यासमोर खूप छान एखादी गोष्ट समोर येईल. पण दोन्हीकडे मात्र माझी समान बुद्धी असली पाहिजे. समान बुद्धी असली पाहिजे याचा अर्थ काय आहे की त्या उकिरड्याला तुडवीत चला असं नाही म्हणलेलं. पण प्रश्न असा आहे की तो जर माझ्या समोरच आलेला असेल तर त्याच्याविषयी मी उगाचच नको तितकं चिंतन करून तो रस्ता जो 5-10 मिनिटाचा आहे ते चिंतन करून जेव्हा मी तो ओलांडतो तेव्हा पुढे सुद्धा तेच चिंतन चालू राहतं. आणि असं नको असलेलं चिंतन जे आहे ते मला माझ्या अंतःकरणापासून म्हणजे माझ्या आनंदापासून दूर नेतं. माझ्या अंतःकरणात जे आत्मविचार मी ठसवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यापासून दूर नेतो. हे 5 विषय जे आहेत ते जेव्हा मी सत्यत्वाने भोगायला जातो तेव्हा ते माझे अधिक भोगण्याचा विचार असतो. कमी जर मिळालं विषय भोगायला तर मला दुःख होतं आणि जर का जास्त मिळालं तर मला सुख होतं. पण तरी सुद्धा समर्थ म्हणतात तसं विषयजनित जे जे सुख तेथे असे परम दुःख. पूर्वी गोड अंती दुःख नेमस्त आहे. म्हणजे ते भोगताना बरं वाटतं. बासुंदी गोड लागली, किती खाल्ली? खूप खाल्ली. आणि आता नंतर काय झालं? पोटाला त्रास व्हायला लागला. म्हणजे बासुंदी हा विषय. पण तो सुद्धा काय झाला? पहिल्यांदी कसा वाटला? पूर्वी गोड. पण अंती काय झाला? अंती तो दुःखामध्ये मला घेऊन गेला. मग या विषयांचं स्वरूपच तसं आहे की ते काय करतात? मला विषयजनित सुखे सौख्य होणार नाही ही भाषा आहे. मग असं जर असेल तर विषयांमधली जी माझी अंतःकरण वृत्ती आहे ती बाधितानुवृत्तीने म्हणजे पर्याप्त विषय भोगणारी तयार करावी लागेल. ती जेव्हा कमी किंवा जास्त असते, जरुरीपेक्षा कमी जरुरीपेक्षा जास्त, तेव्हा मला सुख किंवा दुःख भोगावं लागतं. जरुरीपेक्षा कमी आली की दुःख, जरुरीपेक्षा जास्त जर का वाट्याला आलं की काय होऊन जातो विषय? मला सुख वाटायला लागतं. म्हणून इथे आपल्याला लक्षातच ठेवणं आहे की हे रूपाचा विषय आहे. प्रत्येक वेळी मला असंच रूप पाहिजे, तसंच रूप मिळालं पाहिजे पाहायला, असं माझ्यावर काही बंधन नाही आहे त्या ईश्वराचं. त्याची योजना असते. मी रस्त्याने चालत असतो, माझ्यासमोर कोण येणार आहे ती योजना आहे त्या वेळची. तो पार पाडत असतो. मी त्या योजनेमध्ये हात घालायचं काहीही कारण नाही. पुढे असं म्हणलं आहे, आणखीन एक विचार आहे, सुगंधू आणि दुर्गंधू. आता सुगंध आणि दुर्गंध हा घ्राणाचा विषय आहे. मग आता घ्राणाचा विषय असेल, कधी सुगंध येईल, कधी दुर्गंध येईल. पण सुगंध आणि दुर्गंध हे दोन्ही जे भाषा आहे, हे दोन्ही विषय जे आहेत ते एक गंध या नावानेच प्रसिद्ध आहे. मुख्य मुद्दा काय आहे? काही गंध आवडतात, काही गंध नाही आवडत. मग आता आवडणं आणि न आवडणं हा विषयच नाहीये. उकिरडेच्या शेजारून गेलं तर दुर्गंध येणार आहे आणि एखाद्या उदबत्तीच्या दुकानात गेलं तर सुगंध येणार आहे. पण खरा सुगंध काय आहे हे कळून घेण्याची गरज आहे की हा सुगंध ज्या नाकाला कळला, ज्या घ्राणेंद्रियाला कळला, त्याच्यावर सत्ता कोणाची आहे ते खरं सुगंधित आहे. आत्मतत्वाची एक भाषा आहे की ते सुगंधित आहे, की त्याचा सुगंध मला कळला असता मला आणखीन ठिकाणी सुगंध घ्यायला जायची गरज पडत नाही. म्हणजे तोच एक खरा सुगंध आहे. पण त्यापासून मी जेव्हा पदच्युत होतो त्याचं कारणच आहे की मी विषय केलाय सुगंधाला. ज्या वेळी मी विषय करतो त्यावेळी मला सुख किंवा दुःख मिळतं. तसाच रसाचा विषय आहे. कडवट औषध आलं की दुःख होतं आणि गोड औषध आलं की कसं वाटतं? बरं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सुखदुःखाची जी भाषा आहे ती केवळ आपल्याला इंद्रिय त्याच्या अधीन होतात म्हणून होते. आपल्याला या एवढ्या उदाहरणातनं ज्ञानदेवांना काय सांगायचंय की तू इंद्रियांच्या स्वाधीन होऊ नको. हा, एके ठिकाणी म्हणलंय की इंद्रिय तुला सांगतील असं असं कर, पण ते करायचंय का नाही करायचं हे तुझ्या हातात आहे. म्हणजे तू विचारांती ठरव की ही गोष्ट मला करायची आहे का नाही. निर्णय घेणारी बुद्धी असते. त्या बुद्धी निर्णय मनाला सांगते आणि मन इंद्रियाला सांगतं आणि मग त्याप्रमाणे ते कार्य घडत असतं. म्हणून ही पुढची ओवी असं सांगते, या विषया वाचूनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभावच आहे की या विषयाशिवाय काही रम्य नाही. म्हणून मला टी व्ही पाहावा लागतो, तो संपला की आणखीन कुठला तरी विषय शोधावा लागतो. मोबाईल आहे, म्हणजे काय आहे माझी जी अंतःकरण वृत्ती आहे ती 5 शब्दादी विषयांमध्ये. आणि ते नाही संपत तर पुन्हा सत्ता संपत्ती यशकीर्ती प्रतिष्ठा. सध्या आता काय विषय चालू आहे? निवडणुकांचा विषय चालू आहे, सत्तेचा विषय चालू आहे, खेचाखेच चालू आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जे बाहेर तेच घरात. घरातही काय आहे? सत्ता कोणाची? माझं सगळं ऐकतात. म्हणजे काय? मी हे सगळे काय झाला? हा सत्तेचा विषय झाला. संपत्ती, संपत्तीवर माझं अवलंबून आहे काय? सुख किंवा दुःख. बरेच संपत्ती असली की मला बरं वाटतं, थोडी कमी झाली की काय होऊन जातं?
दुःख होऊन जातं. मग हे सगळं जे काय आहे हे विषय हे मुळातच अपूर्ण आहेत. कारण प्रत्येक जन्माला आलेली गोष्ट ही अपूर्णताच असते. म्हणजे ती अपूर्णतेतच जन्माला येते, कारण तमोगुणाचा परिणाम आहे ना. जग हा काय झाला, तमोगुणातनं निर्मिती झाली. याचा अर्थ न कळण्याची निर्मिती आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निर्मिती आहे. आणि पूर्णता कुठे आहे? आनंदाकडे आहे. मग आनंदाचा विषय करण्याची गरज आहे. म्हणून आपल्याला काय आहे, या इंद्रियांचा जो स्वभाव आहे तो बदलावा लागेल. आणि इंद्रियांना काय करावं लागेल? पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये मी माझी वृत्ती बदलली पाहिजे. परमार्थ काय आहे? वृत्ती बदलण्याचा विषय. की पूर्वीची जी दोष वृत्ती होती की त्यामुळे मी जग सत्य मानत होतो, आता ती जग सत्य मानण्याची जी वृत्ती आहे ती आता शांत झाली पाहिजे. आणि जग मिथ्या आहे अशी माझ्या अंतःकरणात नवीन वृत्ती तयार झाली पाहिजे. ती वृत्ती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आसक्ती नावाची गोष्ट जाण्याची व्यवस्था नाही. अर्जुनाला आसक्तीच निर्माण झाली होती. हे मी आणि माझे, ही काय आहे? ही आसक्ती आहे. माझे आहेत सगळे, मग यांना मी कसा मारू? अरे ते तुला मारायला टपलेले आहेत, ते टपलेले असतील तर तू यांची पूजा करण्याचं काय कारण आहे? तिथे जाऊन जर का आपण त्यांच्यामध्ये भगवंत, माझ्यामध्ये भगवंत, मग आता तो वाण घेऊन उभा आहे, मी त्याला कसं मारायचं? तसं नाहीये. तू त्याच्यातल्या भगवंताला मारत नाहीयेस, तू त्याच्यातल्या जीवाला मारतोयस. हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. ज्यावेळी आपल्याला शब्द नीट कळत नाही त्यावेळी आपण काहीतरी चुकीचे अर्थ काढतो. म्हणून ह्या इंद्रियांना काय केलं पाहिजे? त्या विषयांकडे न जाऊ देता त्यांना रामाकडे नेण्याची व्यवस्था केली पाहिजे. मग ती जर व्यवस्था केली तर मला माझ्या आनंदाची व्यवस्था सापडते. पुढे असं म्हणतायत, विषयांबद्दलच बोलतायत, हे विषय तरी कैसे? रोहिणीचे जळ जैसे. फार उदाहरण दिलं सुंदर, की स्वप्नीचा आभासे भद्र जाती. हे विषय कसे आहेत? तर रोहिणीचे जळ जैसे. म्हणजे ते कसे आहेत? मृगजळासारखे आहेत. आता मृगजळातलं पाणी किती खरं आहे? मृगजळातलं पाणी खरं असतं तर काय झालं असतं आत्ताच्या काळात? 2 दिवस इतका पाऊस पडला आणि त्यात जर मृगजळाचं पाणी सत्य असतं तर पुणं वाहून गेलं असतं. पण तसं मृगजळाचं पाणी कितसं आहे? भ्रामक आहे. म्हणजे याचा अर्थ प्रातिभासिक सत्तेतला आहे. मग असं जर असेल, भ्रामक असेल, तर मग आपण त्या मृगजळाच्या मागे धावतो का? माणसांना कळतं हे मृगजळ आहे, पण माणसं काय असतात? विषयांचं मृगजळ आहे हे कळत नाही. हां, विषयांचं मृगजळ असेल तर ते विषयांचं मृगजळ हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याला मृगजळाचा म्हणजे काय म्हणूया दर्जा देऊन मी ते मृगजळ ओळखलं पाहिजे, की हे विषय मला गुंतवायला बघतात, पण काय आहे, या विषयांपासून मला जरी थोडंसं सुख मिळालं तरी सुद्धा ते सुख काही चिरकाल टिकणार नाही. म्हणून विषयानंदांचा विचार आहे की विषय आनंद देतात, त्यानंतर आणखीन कोण किती आनंद देतं, असं सगळं मांडलेलं आहे. आणि असं मांडून शेवटी काय म्हणलंय, की आत्मानंदासारखं काहीच नाही. म्हणजे आत्मानंद हाच श्रेष्ठ आनंद आहे. त्या आनंदाशी एकरूप होत नाही तोपर्यंत मला ही नको असलेल्या विषयांची चाकरी करावी लागते. त्या विषयांच्या मागं मला जावं लागतं. म्हणून विषय कसे आहेत? तर रोहिणीचे जळ जैसे. मग ते कसे झाले? का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. स्वप्नात हत्ती दिसला, मग स्वप्नातला हत्ती कसा आहे? जागा येताच काय झाला? तो लोप पावला. म्हणजे तसं हे विषय आहेत की ते विषय मला सुख देतात असं वाटतं, पण तो केवळ सुखाभास आहे. म्हणून मला विषयांमध्ये सुखाचा काय म्हणूया अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये गुंतवून मी विषयांमध्ये सुख शोधण्याचा कधीही प्रयत्न करू नये, हेच सांगायचं चाललंय. का तर अर्जुन अडकला होता. काय विषयांमध्ये अडकला होता? हे माझे, आणि या माझे असल्यामुळे मी यांना कसं मारायचं, हा मोह नावाचा विषय जो आहे तो त्रासदायक असतो. आणि असा अनावश्यक मोह, अनावश्यक करुणा ही आपल्याला कधीतरी धोका देते. ती आपल्याला अनावश्यकता आहे, ती बाजूला काढून टाकली पाहिजे. पुढे आता मात्र फार छान ओवी आली आहे. देखे अनित्य तियापरी म्हणून तू अव्हेरी, हा सर्वता संगू न धरी धनुर्धरा. अर्जुनाला काय म्हणतात? देखे अनित्य तियापरी, म्हणजे त्याप्रमाणे विषय प्रातिभासिक आणि अनित्य आहेत असेच जाण. विषय कसे आहेत? प्रातिभासिकच आहे. जग प्रातिभासिक आहे ना, मग जगातला विषय सुद्धा काय आहे? प्रातिभासिक आहे. आणि त्या निमित्ताने मिळालेलं सुख सुद्धा काय आहे? थोडा वेळ टिकणार आहे, चिरकाल टिकणारं नाहीये. आपल्याला लक्षात येतं की आपण ज्यावेळी विषयांमध्ये सुख भोगतो त्यावेळी ते थोडा वेळ टिकतं. त्यापेक्षा आपण एखादा चांगलं कर्म केलं तर किती वेळ सुख टिकतं?
तेही त्याच्यापेक्षा थोडं जास्त टिकतं. म्हणजे चांगल्या कर्मातनं काय झालं, थोडंसं जास्त सुख मिळालं. बरं, निष्काम उपासना केली तर किती सुख मिळतं, तेही खूप सुख मिळतं. पण तेही काय झालेलं आहे, तेही मिळालेलं सुख आहे, ते सुद्धा कालांतराने जातं. मग निष्काम करून उपासनेतनं मिळालेल्या सुखामध्ये आत्मविचार करायला पाहिजे. आत्ता ज्ञानदेव आपल्याला काय सांगतायत, की तू विचार कर, की हे सगळे जे आहे, देखे अनित्य तिया परी म्हणूनही तू अव्हेरी. ही सगळी सुख आणि दुःखाची जी काय मांदियाळी माझ्याजवळ जमलेली आहे, ती केवळ विषय सत्यत्व भ्रांतीतनं निर्माण झालेली आहे आणि ती भ्रमजन्य स्थिती आहे. म्हणून तू काय कर, विषयांचा अव्हेर कर. आपल्याला अव्हेर करायला शिकलं पाहिजे एखाद्या गोष्टीचा. जोपर्यंत विषयांमध्ये सुख आहे असं वाटतं, तोपर्यंत विषय हवा असा वाटतो. पण विषयांमध्ये सुख नाही असा आत निर्णय झाला तर विषयांचा अव्हेर करता येणं शक्य आहे. आपल्याला अव्हेर करायला शिकलं पाहिजे. कारण का, हाही एक विषय आहे ना. तुम्ही असं म्हणाल की ज्ञानेश्वरी हा विषय नाही काय, ज्ञानेश्वरी सुद्धा विषय आहे. म्हणून काय आहे, पण ज्ञानेश्वरी मला आत्मानंदाकडे घेऊन जाते म्हणून तो संवादी विषय आहे. पण जे विषय मला देहबुद्धीमध्ये घालवतात, जे विषय मला कर्त्याभांतीमध्ये घालवतात, ते विषय मला काय करतात, आनंदापासून दूर नेतात. म्हणून ज्ञानेश्वरी हा सुद्धा विषय असला तरी सुद्धा काय आहे, तो एका हद्दीपर्यंत माझ्याबरोबर राहील, मला माझ्या आनंदाचा लाभ घडवून देईल ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी नावाची जी देवी आहे, ती देवी आपोआप शांत होईल. म्हणजे ती माझ्या अंतःकरणातनं जी शब्दांची जी काय विचारसरणी आहे, साध्य होता साधनाचा ठाव नाही. ज्ञानेश्वरी ही सिस्टीम आहे, पण सिस्टीम जरी असली तरी ती संवादी सिस्टीम आहे. म्हणून ती मला घ्यायची आहे. मला ती जवळ का करायची आहे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची वृत्ती, तर ती संवादी सिस्टीम मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाते म्हणून ती संवादी ठरते. विसंवादी जे विषय असतात ते मला माझ्या दुःखाकडे घेऊन जातात. थोडा वेळ सुख देतात पण मला अंतिमतः दुःखच देतात. मग असं सुखदुःखाचं जे काय खेळ चाललेला असतो इंद्रियांच्या निमित्ताने, तो केवळ काय आहे, हे अनित्य विषय असून सुद्धा मी त्याला नित्यता देतो. म्हणून ही नित्यता माझ्या अंतःकरणाच्या बाजूनी आहे. तिला अनित्यतेचा दर्जा देण्याची मला गरज आहे. आणि जेव्हा मी अनित्यतेचा दर्जा देतो तेव्हा मी अनासक्त वृत्तीने त्या विषयांकडे पाहतो आणि पर्याप्त विषय भोगतो. पर्याप्त या शब्दाचा अर्थ आहे जेवढी जरूर आहे तेवढंच. आता जेवण किती करावं, दुपारी 3 वाजता आपल्याला काय करायचंय, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जायचंय. मग जेवावं किती, इतकं जेवू नये की 4 वाजेपर्यंत मी झोपून गेलो, मला लक्षातच आलं नाही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जायचं. याला म्हणतात तमोगुणाचा विचार. मग हा तमोगुण का तयार झाला, की जेवणावर माझं कंट्रोल नाही, रसनेवर कंट्रोल नाही, इंद्रियावर कंट्रोल नाही. मग नाही तर मग काय झालं, त्याच्या आसक्तीमध्ये मी खरं ज्याचं चिंतन करायला पाहिजे त्यापासून मी दूर राहतो. म्हणून हे कसे आहे, देखे अनित्य तिया परी म्हणूनही तू अव्हेरी. म्हणून तू त्यांचा अव्हेर कर. परंतु काय आहे, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा, की तुला त्याग वस्तुतः करता येणं नसेल शक्य तर तू त्याचा संग बाजूला कर. मुख्य काय आहे, संग त्याग आणि वस्तुत्याग. समर्थांची भाषा आहे, अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवी यासीच भासे येरा गथा गोवी. येरा गथा गोवींचा विचार नाही इथं चाललेला, ज्ञानेश्वरी ऐकणारी मंडळी आहे तिथं. तर मुख्य काय विचार आहे, की आनंदाचा अनुभव यायचा असेल तर या विषयांचा परित्याग झाला पाहिजे. आता जे काय म्हणूया संन्यासी असतात ते कसा करतात, ते वस्तुतःही त्याग करतात आणि संघाचाही त्याग करतात. आता जो इथे जमलेला बहुसंख्य जो काय म्हणूया श्रोता आहे, तो गृहस्थाश्रमी आहे. त्याच्या ठिकाणी वस्तुत्याग होणं शक्यच नाहीये. मग आता वस्तुत्याग नाही तर मग काय करायचा, त्याच्यावरले असलेल्या संघाचा त्याग करायचा. आता घराचा त्याग नाही करता येणं शक्य, मग आता घराचा त्याग करायचा नाही तर मग काय करायचं, घरावरील असलेल्या ममत्वाचा त्याग. हा महत्वाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं, की आज हे घर काय आहे, राहतं घर माझ्या नावावर आहे आणि ज्या दिवशी माझी इथनं उचलबांगडी होईल या देहातनं, त्या दिवशी माझं नाव हा विषय संपलेला असेल. म्हणजे जोपर्यंत माझ्या अंतःकरण वृत्तीत या घराचं महत्त्व शिल्लक असतं तोपर्यंत काय असतं, करुणाद्रावक प्रसंग असतो, हृदयद्रावक प्रसंग असतो जातानाचा. माझं चिंतन, माझं काय असतो, अडकलेला असतो जीव. कशात अडकलेला असतो, घरात. मग आता घरात अडकल्यामुळे काय झालं, लोकही म्हणायला लागतात कुठली तरी एक शांती करून टाका म्हणजे यातनं काय होऊन जाईल, तुमची सुटका होईल. मुलांना सांगतात तुमचं उर्वरित आयुष्य चांगलं जाईल. हा संघ असा असतो. म्हणून न करी रे संघ राही रे निश्चळ. समर्थही तेच म्हणतात, आनंदाचा अनुभव आला तर संघ करायला काही नाही.
आणि संगत्याग झाल्याशिवाय आनंदाचा अनुभव येत नाही. तुकाराम महाराजांचंही म्हणणं आहे, न करी रे संग राही रे निश्चळ. जोपर्यंत संग आहे तोपर्यंत आसक्ती आहे. मग आसक्ती आहे तर मग तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा लाभ नाही. श्रुती तेच सांगते, असंगोयम पुरुषाहा, तो पुरुष असंग आहे, तो मी आहे, म्हणून मी सुद्धा असंग आहे. म्हणून सगळ्या वस्तूंचा उपयोग करावा. यूज द सिस्टीम. ती सिस्टीम आहे. व्हॉट्सॲप ही काय आहे? सिस्टीम आहे. आणि आता आपल्याला ती काय करते? ती प्रवचन परत ऐकण्याला आपल्याला मदत करते, ते विचार सांगितलेले आपल्याला मदत करते. मग ही व्हॉट्सॲपवरची सिस्टीम चांगली का वाईट? ती चांगलीही नाही आणि वाईटही नाही. त्याचं कारण आहे, मी जसा तिचा उपयोग करून घेतो त्याच्यावर ते ठरतं. जेव्हा व्हॉट्सॲपवर मी अननेसेसरीली काय करतो, समजा काय चॅटिंग फॅटिंग सगळं ते करतो, त्याच्यात मला काय मिळतं? 2 तास गेल्यावर मी म्हणतो फार डोळ्यांना त्रास व्हायला लागला, आता काय करू? पण 1 तास प्रवचन ऐकताना डोळे झाकून ऐकता येतं, कानालाच ऐकायचं असतं. म्हणजे व्हॉट्सॲपचे उपयोग आणि दुरुपयोग या दोन्हींचा आपल्याला काय करता आलं पाहिजे? मेळ घालता आला पाहिजे आणि त्याचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे. म्हणून हे विषय मोबाईलचा संग लागला तर अशा पद्धतीने सुद्धा आपली अंतःकरण वृत्ती त्या मोबाईलमध्ये दंग होऊन आपण काहीही करू शकत नाही आपल्या जीवनात. पण त्याच मोबाईलचा उपयोग आपण करून आपल्या गुरूंची सगळ्यांची प्रवचनं ऐकून आपलं जीवन सुधारू शकतो. म्हणून हा संघाचा विचार आहे की जिथे जिथे संघ आहे तिथे तिथे आसक्ती आहे. म्हणून आपल्याला काय सांगितलं गृहस्थाश्रमी माणसाला की संगत्याग कर. बाबा रे, तू वस्तुत्याग करणं शक्य नाहीये, मग संगत्याग कर. प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. त्याच्या आधी फार मोठी गोष्ट मांडली समर्थांनी, संसार त्याग न करिता. म्हणजे संसाराचा त्याग करायची गरज नाही. नंतर प्रपंच उपाधी सांडायची गरज म्हणजे त्याग करायची गरज नाही. संघ सोड आणि मग सार्थकता करून घ्यायची असेल तर कसं करणार? पुन्हा संघ सोड. तू संघ जोपर्यंत आहे तोपर्यंत काय आहे? तुला तुझ्या आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. म्हणून आनंदासाठी जर का आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर केवळ आसक्तीच्या अभावानेही विषयांचा त्याग होऊ शकतो. म्हणजे अंतःकरणामध्ये असलेले जे विषय ठाण मांडून बसलेले आहेत ते जर आत तसेच राहिले आणि इंद्रिय आपण सावरीत बसलो तर त्याचा उपयोग काय? शम आणि दम दोन्ही इंद्रियांवरही काय केला पाहिजे? इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. संकल्पावरही नये मन, आला मनाचा भाग. तुका म्हणे न ये जाणीव अंतरा. अशा शांत अंतःकरण स्थितीत जो राहतो तो आनंदात राहतो. म्हणून आपल्याला समजूनच घ्यायची गरज आहे की आपल्याला हे विषय कसे आहेत, गुंतवायला बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या पिंजऱ्यात अडकायचं नाही. विषयांचा काय आहे? पिंजरा आहे. प्रत्येक वेळी त्या पिंजऱ्यात काय होतो आपण? तो विषय बाई बोलवतही नाही, मी जाऊन आपला अडकतो. आणि अडकल्यावर मी काय म्हणतो? हस्त बांधीजे उर्णतंते. म्हणजे हत्तीला जर का कोळ्याच्या जाळ्यांनी बांधलेलं असेल तर ते तसं होऊन जातं की मीच काय करतो? त्या पिंजऱ्याला धरून बसतो आणि मी आपला ओरडत बसतो की मी पिंजऱ्यात अडकलो. आणि वास्तवात पिंजरा आहे का नाही याचा विचार करायची गरज जेव्हा येते, वास्तवात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकही पिंजरा नाही, ते आत्मस्वरूप मी आहे. मग असं असताना अर्जुन पिंजऱ्यात अडकला. कुठल्या पिंजऱ्यात अडकला? मी आणि माझे या पिंजऱ्यात अडकला. आपणही अडकतो असे. मग आपल्यालाही सोडवायची गरज आहे. हे पिंजरे काढले पाहिजे एक एक. म्हणून या इथनं काय झालं पाहिजे? आपली नको असलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती बाजूला झाली पाहिजे. आणि ती बाजूला करून घ्यायची असेल तर या विषयांचा त्याग केला पाहिजे. आणि जोपर्यंत या विषयांमध्ये आसक्ती ठेवून मी जीवन जगतो तोपर्यंत मी सुखी होणार किंवा दुःखी होणार. तशीच अर्जुनालाही आसक्ती झाली. या सर्व लोकांबद्दल अनावश्यक करुणा उत्पन्न झाली आणि त्या ह्याच्यात तो काय झाला? रथ मागे फिरवून तुम्ही घरी चला असं भगवंताला बोलेपर्यंत त्याची वृत्ती गेली. पण भगवंत ऐकणारे थोडेच होते. त्यांनी नसतं युद्ध केलं तर कोणी युद्ध केलं असतं? हा त्यातला भाग आहे. भगवंताने अर्जुनाकडनं युद्ध करूनच घेतलं असतं, करूनच घेतलंय. मग तसाच भगवंता श्रीगुरूंच्या रूपात आपल्या कनपटीला बसलेला आहे की तुला आनंदाचा ठेवा व्हायचंच आहे. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. पण आता त्या अव्यक्त म्हणजे खऱ्या स्वरूपाकडे जाण्याची त्याची तळमळही आहे. मग तळमळही आहे तर विषयांचा विचार काय केला पाहिजे? आपण दूर केला पाहिजे. जोपर्यंत विषयांमध्ये अंतःकरण वृत्ती अडकते तोपर्यंत काय आहे? आपल्याला आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. पुढचा जो ओवीचा विषय आहे तो असा आहे, हे विषय ज्या ते नाकळीती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. हे विषय ज्याला अधीन करीत नाहीत त्याला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त होत नाही. मुख्य काय आहे?
ते विषय अधीन करत नाही का माझी अंतःकरण वृत्ती त्यातनं मला काढावी लागते, हा विचार करायची गरज आहे. माझी अंतःकरण वृत्ती ती मला काढावी लागते आणि ती जर अंतःकरण वृत्ती काढली मी त्या विषयातल्या सत्यत्व बुद्धीतनं, तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होते आणि आनंदरूप मी झालो तर मग गर्भवासाचं दुःख नाही त्याला. म्हणून हा जो गर्भवास जो आहे तो केवळ कशात आहे? इंद्रियांना आणि त्या विषयांना, नंतर त्यामागे धावणाऱ्या अंतःकरण वृत्तीला सत्यत्व दिलं म्हणून. परमार्थ हा कशाचा आहे? केवळ अंतःकरण वृत्तीचा आहे. तिथं करायला काहीच सांगत नाही. रंगनाथ महाराज परभणीकर थोर संत होऊन गेले, ते काय म्हणाले? परमार्थ हा संगती लावण्याचा विचार आहे, संगती लावण्याचं शास्त्र आहे. संगती लावायची, मी कोण आहे, मी कोण आहे हे कळलं की काय झालं? मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहातीत. मी आत्मरूप असल्यामुळे, म्हणजे मी देहाच्या आतीत असल्यामुळे, मी खरा आनंदरूप असल्यामुळे माझ्या ठिकाणी हे विषय नाहीत. पण आता नसतानाही जेव्हा ते माझ्यासमोर येतात तेव्हा त्यांना बाधित करण्याची, आपल्याला ते मिथ्या ठरविण्याची आपल्याला जबाबदारी येते. म्हणून साधन करावं लागतं. जो साधन करतो तो सुटतो. आपण एक विचार केला की गोष्ट काय आहे की जेव्हा आपण पाहावा विठ्ठल म्हणतो त्यावेळी आपली अंतःकरण वृत्ती समोरच्या पदार्थांमध्ये, व्यक्तींमध्ये विठ्ठल पाहते. आता ती विठ्ठल पाहते तर कोण पाहते? तर आपली अंतःकरण वृत्ती पाहते. मग विठ्ठल पाहिल्यामुळे समोरच्यालाही बरं वाटतं. बरोबर आहे ना? हा माझ्याशी नीट बोलला, अतिशय प्रेमाने बोलला आणि मग असं त्यालाही बरं वाटलं, मलाही बरं वाटलं. पण खरं चांगलं बरं कोणाला वाटलं हा विचार करायची गरज आहे. समोरच्याला नुसतंच बरं वाटलंय, आपण साधन करून आपल्याला बरं वाटलंय. पाहावा विठ्ठल म्हणण्यामध्ये विठ्ठल रूप होण्याची व्यवस्था आहे. आणि नुसताच एखादा म्हणतो की ते माझ्याबरोबर फार छान वागतात म्हणून खूप छान आहे आणि माझं जीवन अतिशय छान चाललंय, पण ते कधी बिघडल हे मला माहीत नसतं. कारण जीवन कसं आहे? सुखदुःखांनी भरलेलं आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. असं असताना मी जेव्हा सुखदुःखांचाच विचार करून मी माझं जीवन त्याच्या निमित्ताने काय करतो, वाया घालवतो, तेव्हा मी संघात अडकलेलो असतो. आणि मला माऊली काय म्हणते? तू संघातनं काय हो, दूर हो, म्हणजे संघातीत हो. पुढे ओवीत असं म्हणतात, तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. अर्जुना, जो इंद्रिय आणि विषय याच्यापासून अलगत झाला आहे तो सर्वपरी नित्य ब्रह्मरूप आहे असे ओळखावे. तो नित्यरूप पार्था, तो म्हणजे कोण? आत्मा. तो आत्मा कसा आहे? तो नित्यरूप आहे आणि तो मी आहे. तो मी असेल तर विषय आणि इंद्रिय यांचा जो घोटाळा मी करून ठेवलेला आहे तो घोटाळा मी काय केला पाहिजे? दूर केला पाहिजे. विषयांना काय केलं पाहिजे? विठ्ठलाकडे वळवलं पाहिजे. इंद्रियांना काय केलं पाहिजे? विठ्ठलाकडे वळवलं पाहिजे. आणि विठ्ठलाकडे वळवायचं म्हणजे काय? आता डोळे नावाचं इंद्रिय आहे. आता ते जर विठ्ठलाकडे वळवायचं असेल तर त्याच विठ्ठलांचे काय म्हणूया अवतार कोण आहे? माऊली आहे. मग त्या माऊलीनी काय लिहिलं? ज्ञानेश्वरी लिहिली. मग आता त्या विठ्ठलाची मूळ इच्छा काय? तर मूळ इच्छा त्याची आहे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. मग माझ्या डोळ्यांनी काय करावं? ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. मग डोळ्यामागं असलेल्या अंतःकरण वृत्तीने काय करावं? पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. म्हणजे या तिन्ही याच्यामध्ये या विठ्ठलाच्या आज्ञा काय आहेत? त्या ज्ञानेश्वरी वाचण्याच्या आहेत, त्या अभ्यास करण्याच्या आहेत. का? तर अभ्यास केल्याशिवाय माझी नको असलेली जी विषयांमध्ये गुंतलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती दूर होणारच कशी? विषय सत्य वाटणं हा दोष आहे हे कोणीतरी मला सांगावं लागतं आणि सांगितल्यावर ते मला मानावं लागतं. मुख्य काय आहे की संत श्रीगुरु हे आपल्याला पटवायला बसलेले आहेत. पण पुढे काय आहे? मी माझी बुद्धी चालवायची नाही. निष्कारण काय असतं? मला माझ्या बुद्धीचा अहंकार असतो. मी माझी बुद्धी चालवतो त्यांच्या पुढे आणि त्यांच्या पुढे माझी बुद्धी चालवल्यानंतर माझा तोटा होत असतो हे कळतच नाही. म्हणून संत श्रीगुरु या सगळ्यांना आपली बुद्धी गहाण टाकायची असते. ते म्हणतात तसं मला करायचं असतं. म्हणजे या इंद्रियांनी जर का तो नित्यरूप आत्मा ओळखावा, इंद्रियांनी ओळखता येणं शक्य नाहीये, पण इंद्रिय बाधित करून त्याच्याशी एकरूपता सिद्ध व्हावी असं जर वाटत असेल तर तो तुला ओळखावा लागेल सर्वथा. म्हणजे तुला तो कायम स्वरूपात ओळखावा लागेल. सर्व ठिकाणी तेच स्वरूप भरलेलं आहे हे तुला ओळखावं लागेल असं म्हणतायत. तुला ते इंद्रियांच्या स्तरावर, विषयांच्या स्तरावर जाऊन ते सुख म्हणजे अस्सल सुख मिळणार नाही. सतत तुला अस्सल सुखच पाहिजे आहे तर मग तू या काय म्हणूया छुटपुट गोष्टींमध्ये, म्हणजे किरकोळ गोष्टींमध्ये, आपण कसं म्हणतो तो किरकोळ आहे त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं? मग असं विषयांना किरकोळ ठरवा ना. आपल्या अंतःकरण वृत्तीत काय झालंय त्याला थारा दिलाय. मुख्य ते किरकोळ आहे. माझ्या अंतःकरण वृत्तीत असलेले विषय किरकोळ आहे, विठ्ठल प्रामुख्याने आहे. मग त्याला बसवायचं असेल तर त्यांचं तत्वज्ञान म्हणजे माऊलींकडे जावं लागेल. जो या इंद्रियार्था नागवेची, म्हणजे
तो सर्वतोपरी नित्य ब्रह्मरूप आहे असं ओळखावं. म्हणजे इंद्रियांचं दमन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काय आहे, माझ्या अंतःकरण वृत्तीला आनंदाकडे जाण्याची व्यवस्था नाही. माऊलींची एक ओवी आहे, इंद्रिय जे जे म्हणती ते ते करीती. हा त्यातला फार मस्त आहे. इंद्रिय जे जे म्हणती ते ते करीती, ते तरलेची न तरीती विषय सिंधू. म्हणजे इंद्रिय जे जे म्हणतात ते ते तसंच वागतात. जसा इंद्रिय सांगतो विषय सत्य हे त्याच्या मागं जातात आणि काय करतात, ते तरले तरले म्हणतात. काय तरला देव जाणे. पण तरल्या तरल्यासारखे म्हणत असतानाच पुढच्या सेकंदाला ते विषयांमध्ये अडकून जातात. ते तरलेची न तरती विषय सिंधू. म्हणजे हा विषय सिंधू कसा आहे, मोठा आहे. विषय अनेक प्रकारे आपल्यासमोर येतात. सत्ता संपत्ती पुन्हा आपण ते पाहिले, त्या 10 प्रकारांनी ते जरी माझ्यासमोर आले तरी आत्मा हा विषयांपेक्षा वेगळा आहे. विषय जड अचेतन आहेत, त्यांनाच मी काय करतो, चेतन बनवतो. विषय जरी ग्लॅमरस असले तरी सुद्धा काय आहे, त्या विषयांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती गुंतवायचं मी काही कारण नाही. म्हणून इंद्रियांपासून जर का मला हे विषय दूर ठेवायचे असतील तर त्या इंद्रियांच्या मागे, त्या इंद्रियांना आज्ञा देणारी जी अंतःकरण वृत्ती आहे तिच्यामध्ये मला सुधारणा घडून आणाव्या लागतील. दोष कुठे आहेत हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे आणि तिथे तिथेच रिपेअरी आपल्याला करावी लागते. आणि जोपर्यंत तिथे तिथे रिपेअरी करत नाही तोपर्यंत काय आहे, तो दोष दूर होणार नाही. हाताला जर माझ्या जखम झालेली असेल तर पायाला बँडेज बांधून काय उपयोग आहे. पायाला बँडेज बांधतो आपण, असंच करतो. काय झालेलं आहे, आपल्याला आपल्या अंतःकरणात जखम झालेली आहे. दोष कुठे निर्माण झालेला आहे, अंतःकरणात. आणि मी काय करतोय, पंढरपूरला जाऊन काय करायचं, पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो. येता येता तुळजापूरला जातो. थोडा पुढे गेलो की अक्कलकोट आहेच आहे. आणि मग पुण्याला आलो आणि मग पुढे काय झालं, पुढे काय, तो अंतःकरणातला दोष तसाच, तो जागेवरच. कारण 2 दिवस बरं वाटलं जरा यात्रेच्या निमित्ताने. खरं ते बरं वाटणं चेंज मिळाल्यामुळे असतं. पण ते काय झालं, यात्रा नावाचं त्याच्यामध्ये काय आलं, एक आलं शेपूट. आणि मग त्यामुळे काय झालं, एवढं जाऊन आलो, बरं वाटलं. 2 दिवस गेले, तिसऱ्या दिवशी काय व्हायला लागलं ना, घरी आल्या आल्या पुन्हा काय झालं, काय कटकट लावली लोकांनी घरात, सुरुवात झाली याची. म्हणजे याचा अर्थ काय आहे, विषय हे अंतःकरणात ठाण मांडून बसलेले आहेत, तिथे मला दुरुस्ती करायची गरज आहे. म्हणून विषय, म्हणून परमार्थ हा अंतःकरणाचा आहे. आपल्याला काय म्हणूया, बंधनात पडतो तो कोण आणि बंधनातनं सुटतो तो कोण, अशी भाषा जर तयार झाली तर बंधनात माझं अंतःकरणच पडलेलं आहे आणि बंधनातनं बाहेर पडतं ते सुद्धा अंतःकरणच आहे. मग ते बंधनातनं बाहेर पडतं तेव्हा ते अंतःकरण शांत होतं आणि शांत झालं की मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणून इथे काय आहे, हे विषय नागवतात, पण जो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो त्याला विषय सर्वथा छळू शकत नाही. म्हणून आपल्याला पाहता येईल की संतांना किती छळलं लोकांनी, तरी सुद्धा लोकांचा कुठेही त्यांच्या लेखनात द्वेष नाही, काहीही नाही. का असं होते, कारण ते द्वेषमोह मत्सर रहित झालेले होते. कारण ते आनंदाशी म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले होते. आणि तसंच मला व्हायचं असेल तर मला सुद्धा या विषयांमध्ये असणारी जी माझी अंतःकरण वृत्ती आहे, भ्रमलेपणे असं म्हणलंय. म्हणजे ही भ्रमलेली जी अंतःकरण वृत्ती आहे विषयांना सत्यत्व देते आणि सत्यत्व देऊन काय करते, बंधनात अडकते. विषय शब्दातच विषधातू आहे आणि बंधन आहे आणि बंधनातनं सुटका करून घ्यायची असेल तर मला माझ्या आनंदाकडे जावं लागेल. मग विषय सत्य का मिथ्या हा विचार येतो. मग सत्य नाही, मग मिथ्या. मग मिथ्या विषयांनी दिलेलं बंधन सुद्धा कसं, तेही कल्पित. मग कल्पित म्हणजे कसं कल्पित, मग दृष्टांत त्याला, रज्जू उपहित चैतन्यावरचा सर्प किती कल्पित आहे, वास्तवात तो साप आहे काय, नाही न. म्हणजे तो कुठं आला, तो माझ्या कल्पनेतनं आला. मग आता कल्पनेतनं आलाय तर मग त्या कल्पनेला तू काय कर, सुधारणा कर. समर्थ तेच म्हणतात, कल्पनेचे एक बरे मुहूर्ताची मोहरे, स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. म्हणजे स्वरूपाचा विचार केला तर ती निर्विकल्प होते. याचाच अर्थ नको असलेले विचार जर मी घालवले तर ती आनंदाकडे निघून जाते. आणि ती जर का इकडे दृश्यादी जगतामध्ये, देहादी प्रपंचामध्ये सत्यत्व बुद्धीने ती वावरायला लावते, तेव्हा मात्र काय करते, ती मला दुःख आणून देते माझ्यासमोर. देहाच्याच अस्तित्वावर जेव्हा माझं अस्तित्व अवलंबून आहे असा आतमध्ये निर्णय होतो, त्यावेळी देहाला थोडं काही झालं की माणूस काय होऊन जातो, अंतःकरण वृत्ती बिथरून जाते आणि भीती वाटायला लागते, हे गेलं तर काय करायचं. आणि मग समर्थ म्हणतात, ते आता होणारं ते होय नाका, जाणारं ते जाय नाका. हा, मग एवढं एक बाजू कशी आहे की ती देहाबद्दल अत्यंत काय म्हणूया, राहिला तर राहिला, गेला तर गेला. मग अशी अवस्था माझी का नाही, मी भित्रा, कारण मी देहाच्या अस्तित्वावर
मग असं असेल तर ते अस्तित्व चुकवायचं असेल तर मग काय केलं पाहिजे? तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा. म्हणजे इंद्रिय आणि विषय या दोघांपासून तो आत्मरूप जो मी आहे तो वेगळा आहे हे मला ओळखलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत काय आहे? अर्जुनाला समजावून सांगण्याची व्यवस्था चालली आहे. आत्मज्ञान त्याला सांगतायत दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने की आत्मस्वरूप हे या तू जो देहादी विषय जे सत्यत्व मानतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि तेच तुला समजून घेण्याची खरी गरज आहे. म्हणून दुसऱ्या डायरेक्टली लगेचच भगवंतानी त्याला आत्मानंदाचा विचार पुढे आणलेला आहे. आणि तू एकमेव अद्वितीय असल्यामुळे तुझ्या ठिकाणी काहीच नाही. मग असं असताना सुद्धा तू युद्धाला का भीतोयस? तू युद्धाला केल्याशिवाय तुला काही पर्याय नाही, तुला युद्ध हे करावंच लागेल. मग असं झाल्यानंतर पुढच्या श्लोकाच्या निमित्ताने आता ते अर्जुनाला म्हणतात, ऐक जरा आता मी तुला आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगतो. कारण का अनेक प्रकारे अर्जुनाचे काय करायचे, समजूतच घालायची आहे. अर्जुनाच्या जागी मला ठेवावं म्हणजे माझी समजूत घालून घ्यायची, असं होऊन जाईल. म्हणजे अर्जुन आणि मी वेगळा नाही राहिलो तर भगवद्गीता ही मला मिळून जाईल, खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी मिळून जाईल. पुढची ओवी अशी आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता असा जो विचार आहे या प्रत्येक उपाधीमध्ये मुख्य काय झाला, विषयांची अनित्यता सांगितली आणि आता काय सांगायचं, देहसत्यत्व भ्रांती घालवायची आता भगवंताला, की त्याला दुसरा भ्रम झालेला आहे. तो काय झालेला आहे, मी मारणारा आणि ते मरणारे. आता मरणारे आणि मारणारा हे कशाच्या पातळीवर आहेत? हे देहाच्या पातळीवर आहेत, स्थूल देहाच्या. मग स्थूल देह म्हणजे तू नाही. मग नाही तर आता तुला ओवी देतो, माऊली म्हणाली, ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला म्हणाली. कारण ज्ञानेश्वर माऊली आणि भगवंत वेगळा कुठे, दोघं एकच. या उपाधी माझी गुप्त, म्हणजे ही जी उपाधी आहे देह नावाची त्याच्यामध्ये काय आहे, गुप्त आहे. गुप्त शब्दाचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, त्यामुळे ते गुप्त, असा तो विचार आहे. म्हणून ते चैतन्य असे सर्वगत, म्हणजे उपाधीचं म्हणजे देह नावाच्या उपाधीचं अधिष्ठान हे चैतन्यच आहे, म्हणजे आत्मरूप मीच आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्याचं कारणच काय आहे, त्यांना त्या तत्वाचा अनुभव आलेला असतो आणि मला त्या तत्वाचा अनुभव आलेला नसतो. मग आता तत्व साक्षात्कारी संत आहे, त्यांचा निश्चित निश्चय असतो की हा देह येणारा आणि जाणारा आहे, काही काळ टिकेल, कालांतराने जाईल, पण तो मी नाही. का नाही मी? तर जे टिकाऊ तत्व आहे त्याला सत्तत्व म्हणतात. जे कालही आहे, आजही आहे आणि उद्याही आहे, असं जे सत्रूपाने असणारं आत्मतत्व ते मी आहे, ते त्यांना निश्चित कळलेलं असतं. आणि ते मला सांगत असतात की तू हे कळून घे, या उपाधी माझी गुप्त असलेलं चैतन्य जे आहे ते तू कळून घे. ते जोपर्यंत कळून घेणार नाहीस तोपर्यंत देह सत्यत्व भ्रांती जाणार नाही, जगत सत्यत्व भ्रांती जाणार नाही, विकार भ्रांती जाणार नाही. विकार भ्रांतीमध्ये काय आहे, शरीराचे विकार हे माझे विकार वाटायला लागतात. वास्तविक आत्मरूपाने मी अविकारी, पण अविकारी असताना सुद्धा अस्ति जायते वर्धते आणि शेवटी म्रियते. मग म्रियतेपर्यंतचा प्रवास जवळ यायला लागला की माणसं काय म्हणतात, काय आता 60 गेली आणि 5 राहिली, पण 5 काढता काढता सगळ्यांना त्रास देतो तो. असं का करतो तो? त्याचं कारणच ते आहे, देहसत्यत्व भ्रांती आहे. की काही वेळा काय होऊन जातं, ही शेवटची 5 वर्ष मुलांच्या दृष्टीने कठीण होऊन बसतात, की काय ही उपाधी राहिली अशी का, तर ती का त्रास देते, तर या उपाधी माझी गुप्त असलेलं तत्व मला कळलेलं नाही. म्हणून मी सतत शरीराच्या निमित्ताने सर्वांना वेठीच धरतो. मी असं वेठीच धरणं जे काय आहे ते केवळ तत्वज्ञ संत स्वीकारिती, पण ते मी स्वीकारायचं असेल तर मला माझा अभ्यास करावा लागेल. त्यांनी अभ्यास केला म्हणून त्यांना कळालं. आणि मलाही सांगतायत की तू आता ही आसक्ती सोड, इंद्रियांच्या निमित्ताने विषयासक्ती आहे, त्या निमित्ताने देहासक्ती आहे, ती सोड. आणि देह सत्य नाही हे तुला ढळढळीत दिसत आहे, तर तू त्याच्या अस्तित्वावर तुझं अस्तित्व का अवलंबून ठेवतो? आणि तू सतत या देहाच्या निमित्ताने सुख भोगतोय किंवा दुःख भोगतोय, तर मग तू आता काय कर, या देहापासून तू स्वतःला विलग कर, म्हणजे बाजूला कर. मग तू काय कर, देहाशी बोल. ज्यावेळी तुला तुझं डोकं दुखत असेल किंवा एखादी जखम झालेली असेल त्यावेळी त्याच्याशी बोल की तुला जखम झालेली आहे, आता तुझं काय केलंय, बँडेज केलेलं आहे, आता काय पाहिजे तुला, पाहिजे तर पावशेर पावडर अधिक लावतो, हां, पण तू ताण देऊ नकोस. त्या निमित्ताने माझ्या अंतःकरणामध्ये तू जी देह सत्यत्व भ्रांती आहे त्याचा विचार मी जर केला तर ती सत्यत्व भ्रांती मी माझ्या देहाशी बोलून वेगळेपणाने बाजूला करतो. काय दुखलं, माझा डोळा, माझा कान, माझा हात, हां, मग माझा माझा म्हणजे माझ्यापेक्षा तो वेगळा आहे ना.
हां, मग माझ्यापेक्षा वेगळा असेल तर मी कोण आहे? हा प्रश्न पडावा ना शेवटी मला. मग मी कोण आहे? तर मी आनंदाचा ठेवा आहे. मग या काय म्हणूया, या उपाधीमध्ये, शरीर नावाच्या उपाधीमध्ये असलेल्या काय आहे? तत्वरूपाने असणारा आत्मरूप मी आहे. मग त्या उपाधीचा विचार करावा. मग देह काय आहे? उपाधी आहे का विशेषण आहे? तो एक विचारसागरचा आहे, जाऊ द्या. उपाधी शब्दाचा अर्थ काय असते? आत्मा आणि देह यांचा विचार केला तर देह ही आत्म्याची उपाधी. आत्मा चेतन, देह जडा चेतन, दोघांमध्ये संबंध यायची काही शक्यता आहे का? संबंध येण्यासाठी काय आहे? समान सत्ता असावी लागते. आपण सगळे एकत्र का आलो? तर ज्ञानेश्वरी नावाची एक गोष्ट आहे, उपाधी नावाची गोष्ट आहे, देह नावाची, आणि त्या निमित्ताने आपल्याला ऐकण्याची व्यवस्था आहे, अभ्यास करण्याची व्यवस्था आहे, म्हणून आपण एकत्र येऊ शकलो. पण आत्मस्वरूप आणि मी देहरूपाने असणारा हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? एक जडा अचेतन आणि एक चेतन, दोघांचा संबंधच येणं शक्य नाही. मग आता हा संबंध दिसतोय ना, तुम्ही लगेच म्हणाल मला का अहो रे, देहाचा आणि आत्म्याचा संबंध दिसतोय. मग दिसतोय तर काय करायचं? अरे दिसत असला तरी संत मला सांगतात तो संबंध कल्पित आहे, म्हणजे मिथ्या आहे. म्हणजे अर्थी मिथ्या आहे, त्या अर्थी तो संबंध बाजूला करता येतो. आणि माझा आणि आत्म्याचा संबंध कसा आहे? तो संबंधरहित संबंध आहे. कारण संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन गोष्टी असाव्या लागतात. आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे आणि तो मी असल्यामुळे त्याच्यातच माझ्यातला संबंध काय? तर संबंधरहित संबंध. म्हणजे काय? काही बोलायचं नाही. ते माझं स्वरूप आहे आणि ते माझं स्वरूप असल्यामुळे ते आनंदाच्या निमित्ताने मी त्याच्याच मागे धावतोय. तर मग आता काय करायचं? या उपाधीमध्ये मी व्यापक तत्व पाहायला शिकायचं, हे लक्षात ठेवा. पाहावा विठ्ठलामध्ये काय आहे? हे व्यापक तत्व पाहण्याची व्यवस्था आहे की प्रत्येक वस्तूमध्ये विठ्ठल पहा, विठ्ठल आणि आत्मा हे दोन वेगळे नाहीत असा आतमध्ये निर्णय झाला. तर मग विठ्ठल पाहिला काय आणि आत्मतत्व पाहिलं काय? व्यापक तत्व पाहिलं तर मग उपाधी येणं आणि जाणं याचं सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. आपण अंतःकरण वृत्ती आपली कशी असली पाहिजे? सम असली पाहिजे. मग उपाधी आली तरी काय आहे? शांत, आणि उपाधी गेली तरी शांत. मग माझी, नाहीतर काय होऊन जातं? समोरचे जाऊ दे, तुम्ही जा, मी राहिलो म्हणजे झालं, असं नाहीये. ही पण उपाधी आहे शरीर नावाची माझी, ही काय आहे? आत्मस्वरूपापेक्षा वेगळी आहे, म्हणून मी शरीर असणं शक्य नाही. नाही तर काय झालं? मग आता या उपाधीचा व्याख्या तयार करायची म्हटली तर माझ्या गुरूंनी फार छान व्याख्या तयार केली. असली तरी चालते, नसली तरी चालते. हां, उपाधी असली तरी काही अडत नाही आणि नसली तरी काही अडत नाही. म्हणजे काय झालं? शरीर नावाची गोष्ट आहे, असलं तरी काही अडचण नाही आणि नसली तरी अडचण नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात त्यांना तसं कळालं. कसं कळालं? देह जावो अथवा राहो, असली तरी चालेल, नसली तरी चालेल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. मग आता फक्त माझी अडचण तीच आहे की पांडुरंगी दृढ भाव नसल्यामुळे मला देह जावो अथवा राहो म्हणता येत नाही. कारण म्हणताना गेला चुकून तर काय करायचं? असं होतं. बोला फुलायला गाठ पडली आणि गेला पुढच्या क्षणाला, म्हणजे काय करायचं? पुन्हा घरी काय करायचं? हा खूप जबाबदारी आहे माझ्यावर, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे वगैरे. हे सगळं जे काय आहे ते माऊलींनी सांगितलं, हे सगळं ईश्वर घडवून आणतो. मग तू तुझ्या हातात कशाला घेतो? जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधी आले, ते सूत्र मी हाती घेतले ऐसे न व्हावे. फार सुंदर ओवी आहे माझ्या गुरूंची, की जग जगाच्या पद्धतीने चालतंच आणि ते सगळं ईश्वर सूत्रांनी बांधलेलं, ईश्वरच त्याचा करताय, तो ते करायचं ते करतोच. माझ्या मनात असलं तरी करतो, माझ्या मनात नसलं तरी करतो. मग माझ्या मनाचं मी कशाला त्याच्यावर लादावं? मग तुला पाहिजे ते तू कर, असा आतमध्ये निर्णय झाला पाहिजे. तुला पाहिजे तू ते कर, तू माझा देह नेणार असशील तर ने, पण मी माझ्या आनंदाशी एकरूप असल्यामुळे तू माझा देह नेला तरी मला काही त्याची फिकीर नाही. अत्यंत शांतपणे ते चैतन्याचं तत्व जे आहे ते मला कळलं पाहिजे. या उपाधीत या म्हणजे याच, हां, याची देही याची डोळा. हां, पुढचं नाही आहे आपल्याला. ती आज रोख उद्या उदारची भाषा आहे. हां, वाण्याच्या दुकानात लिहिलेलं असतं आज रोख, आणि उद्या उगवला तरी आज रोख, म्हणजे उद्यासुद्धा आजच. असं जर असेल तर ती नंतर होणारी जी मुक्ती आहे, क्रममुक्ती, रामकृष्ण हरी, त्याचा विषयच नाही आहे इथं. आपल्याला चैतन्यच जर का समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक उपाधीमध्ये हे गूढ चैतन्य, म्हणजे काय म्हणूया की ते 5 ज्ञानेंद्रियांना कळत नाही, 6 प्रमाणांना कळत नाही, म्हणून गूढत्व आहे. तुमचा देव कुठे आहे तो दाखवा असं म्हणतात. अरे दाखवा म्हणजे काय? तो इंद्रियांना कळत नाही. तो काय करावा लागतो? तो एकरूपतेनेच आपल्याला जाणून घ्यावा लागतो. मग त्याला प्रमाण काय? तर आमचा देव आनंदरूप आहे, मग तो आनंदरूप आहे. मग आनंद तुला जेव्हा होतो त्यावेळी त्या आनंदाचं वर्णन तुला करता येतंय काय?
मग नाही न करता येत, याचा अर्थ काय झाला, तो आनंद मला एकरूपतेने होतो, हा सुद्धा आत्मदेव मला एकरूपतेनेच कळतो. मग तो एकरूपतेनेच कळत असेल तर मग मला काय केलं पाहिजे, त्या प्रत्येक चैतन्यामध्ये तो देव पाहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक उपाधीमध्ये तो देव पाहायला शिकलं पाहिजे. म्हणून प्रत्येक उपाधी ही समोर येणारच आहे, कारण उपाधींचा व्यवहार व्हावा ही या काय म्हणूया ईश्वराची योजना आहे. मग त्याप्रमाणे तो व्यवहार व्हावा. पण त्याचं म्हणणं असं नाहीये की तू आसक्तीत व्यवहार करावा. मग आसक्तीचा व्यवहार जो आहे तो मला सुख देतो किंवा दुःख देतो. म्हणून काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जायचं असेल तर प्रत्येक उपाधीमध्ये, प्रत्येक पदार्थांमध्ये काय पाहिलं पाहिजे, तो आत्माच पाहायला पाहिजे, तो विठ्ठलच पाहायला पाहिजे, तो रामच पाहायला पाहिजे. काहीही पहा, काही अडचण नाही, पण राम विठ्ठल अशा भूमिकेतनं जर मी पाहिलं तर माझ्या आनंदाकडे जाण्याची माझी व्यवस्था आहे. पुढची ओवी असे सांगते की तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले द्यानी यासी. त्याप्रमाणे नित्यानित्यतेचा विचार केला, ज्याला अनित्य म्हणून निराश होतो तो प्रपंच आहे. म्हणून तैसे विचारिता निरसले. आता हा जो काय आपण आत्ता विचार केला तो डोळे झाकून नाही विचार केला, तो काय केला, अंतःकरणाच्या स्तरावर विचार केला. कारण भ्रम कुठे झालेला आहे, मला अंतःकरणाच्या स्तरावर झालेला आहे की मला नसणारा नित्य देह तो मला नित्य वाटायला लागला, आणि वास्तविक नित्य असणारा आत्मा मात्र काय वाटायला लागला, अनित्य वाटायला लागला. कसा की मी जेव्हा देहाचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो तेव्हा मी काय केलेलं आहे, देह अनित्य असताना मी तो नित्य मानून आत्मस्वरूपाला अनित्यता देतो. आता हा काय आहे, हा भ्रम आहे. म्हणून इथे म्हणलं आहे तैसे विचारिता निरसले. म्हणजे आता विचार केला नित्य काय आणि अनित्य काय. मग नित्य आणि अनित्यामध्ये अनित्याचा त्याग. आता वस्तुतः का संगतः, आता देहाचा वस्तुतः त्याग करायची गरज नाही. कारण का, देहाचा अभाव म्हणजे आत्मज्ञान नव्हे. आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की देह असतानाच मी जीवनमुक्त झालो पाहिजे. याचा अर्थ काय आहे की ती जी आनंदाची स्थिती आहे ती मला कळली पाहिजे. हां, ती माझं ते स्वरूपच असल्यामुळे ती मला जर का कळली तर मग काय झालेलं आहे, त्या नित्यतेचा विचार मी नीट केला असा आहे. पण नित्यता जर मला नित्य आत्मस्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्या प्राप्तीचं एकही साधन नाही. मग आता काय करायचं, जे जे म्हणून अनित्य आहे ते ते बाधित करायचं. आपलं डोकं फार मोठं आत्मस्वरूपाच्या विचारांमध्ये चालवायची गरज आहे की आपल्याला अनित्यत्व जे आहे ते बाधित केलं की नित्यत्व आहे. हां, असंग आणि संग, संघाचा त्याग केला की मी काय आहे, असंग आहे. लिप्तता माझ्या देहासंदर्भातली सोडली की मी काय आहे, अलिप्त आहे. अलिप्तता ही सहजच आहे, ती सहजच आहे म्हणून कळते, आणि जे सहजच नाही म्हणून ते बाधित होतं. म्हणून अनित्यता ही काय होते, बाधित होते. ते प्रपंचू सहजे सांडवले. मग आता प्रपंच कसा आहे, अनित्य आहे. मग अनित्य आहे म्हणून तो बाधित होण्याची व्यवस्था आहे. मग असा त्याचा बाधच होत असेल तर मग त्याचा संगत्याग जो आहे तो करणं शक्य आहे. ज्यावेळी आपल्याला स्वरूपतः त्याग करता येणं शक्य आहे, म्हणजे एखादी गोष्ट असते की ती आपल्याला द्यायची वेळ येते या आपल्या देहादी प्रपंचातली घरातली, तर ती देतानाही काही वेळा वस्तुतः त्याग करायची गरज पडते, त्यावेळी करा. आता आपली पोरं जेव्हा कुठेतरी दुसऱ्या देशी जातात किंवा दुसऱ्या ठिकाणी जातात त्यावेळी आपण काय केलेला असतो, आता ती वस्तुतः त्यागच झालेला आहे ना, पाहायला गेलं तर देहाच्या स्वरूपात. मग तिथे तो त्याग करायचा वेळ येते, तो अमेरिकेत जाणार. मग अमेरिकेत जाणार तर माझी अंतःकरण वृत्ती तिथे काय होऊन जाते, डळमळायला लागते. तसं नाहीये की वस्तुतः त्याग करायची वेळ आली तर काही वेळा वस्तुतः त्याग. आता लग्न झाल्यावर मुलाला काय करतो आपण, मग आता तो त्याच्या बायकोचं ऐकायला लागतो. हे माझं श्रीगुरु नेहमी हे देतात उदाहरण. आणि मग आई म्हणत राहते की इतके वर्ष माझं ऐकत होता, आता तिचं ऐकतोय. आणि तुम्ही काय केलं, माझे श्रीगुरु म्हणाले, तुम्ही तेच केलं. मग आता तुम्ही इथं कशाला हा करता, हा संघ कशाला पाहिजे, आता झालंय ना त्याचं, तो बघेल. मग तुम्ही काय करा, तुम्ही स्वयंपाकघरातलं लक्ष काढा आणि थोडंसं ज्ञानेश्वरीत घाला. असं जेव्हा आईला सांगतात तेव्हा ते रामकृष्ण हरी विचार आहे. म्हणून संगत्याग हा जो विचार आहे तो आपल्याला करायची गरज असते. काही वेळा वस्तुत्याग असतो, काही वेळा संघाचा त्याग असतो, तो करावा. म्हणून आपल्याला परमार्थतः आपल्याला काय केलं पाहिजे, मग ज्याचा परमार्थतः नित्य म्हणून विचाराने निश्चय होतो तेच तत्वज्ञानाला स्वीकारण्यास उरते. म्हणजे जेव्हा अनित्याचा आपण बाध करतो तेव्हा काय उरतं, जे आहे तेच उरतं. जे नाही ते उरणार आहे का, जे नाही. आता देहबुद्धी काय आहे,
ही अनित्यातली भाषा आहे. मग आता विषयांमधली भाषा आहे. मग देहसुद्धा जातो, तर याचा अर्थ काय आहे? देहामधलं मनही जातं, नवीन देह धारण करील जर मुक्त झाला नाही तर, पण जातच न. मग ज्या अर्थी जातं या देहातनं, त्या अर्थी काय आहे? ते येतं आणि जातं, याचा अर्थ ते अनित्य आहे. मग अनित्य गेलं तर उरलं काय? जे नित्य आहे तेच उरलं, आणि ते मी आहे. म्हणून त्या नित्याचा विचार करावा. म्हणून इथे पुढच्या ओवीत असं म्हणलंय, म्हणून या अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही देखिला असे. म्हणून या अनित्याच्या ठाई, इथे फार सुंदर अर्थ शंकर महाराज खंदारकरांनी लिहिलाय. म्हणून ज्ञानाला अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अबाधित अस्तित्वाचा निश्चय नसतो, आणि नित्य चैतन्याच्या ठिकाणी अभावाचा निश्चय नसतो. असा दोघांविषयीचा निश्चय त्यांनी जाणलेला असतो. असा अवघड सांगतात काही वेळा महाराज. पण या महाराजांनाही काही वेळा समजून घेताना श्री गुरु महाराजांची माझ्या मदत होते मला. आणि तो विषय असा आहे, सरळ सरळ पाहू आणि मग हाही बघूया, कारण यातली मजा आहेच ना शेवटी. हा त्यातला. म्हणून ही अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. म्हणून हे जे काय अनित्य प्रपंच आहे, तर या अनित्य प्रपंचाच्या, देहादी प्रपंचाच्या ठिकाणी तया, तया म्हणजे कोणाला? जो आत्मस्वरूपाशी विचाराने एकरूप झालेला आहे, त्याच्या ठिकाणी अस्तिक्य बुद्धी नाही. म्हणजे त्याचा असणेपणा सत्यत्वाने नाही. सोपी गोष्ट लक्षात आली का? त्याच्या ठिकाणी देहादी प्रपंच सत्यत्व भ्रांती नाही. का नाही? तर त्या भ्रांतीचा विचार करून ती बाधित केलेली असल्यामुळे त्याची अस्तिक्य बुद्धी पूर्वी जी या देहादी प्रपंचाच्या ठाई होती, त्या अस्तिक्य बुद्धीची जागा आत्मस्वरूपाच्या अस्तिक्यतेने घेतली. म्हणजे काय झाला की त्याच्या ठिकाणी, म्हणून ज्ञानाला अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अबाधित अस्तित्वाचा निश्चय नसतो. कारण प्रपंच कसा आहे? प्रपंच कायम येणारा आणि जाणारा आहे, देहादी प्रपंच. मग त्या प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपामध्ये जसा अस्तिक्याचा विचार आहे, त्रिकालाबाधित अस्तिक्य आहे त्याचं, तसा निर्णय या देहादी प्रपंचाच्या बाबतीत नसतो. म्हणजे देहादी प्रपंचाच्या बाबतीत मिथ्या निश्चय असतो. एक होकारार्थी भाषा आहे, एक नकारार्थी भाषा आहे. फार सुंदर लिहिलंय महाराजांनी. म्हणून या विषयांच्या ठिकाणी, या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये अस्तिक्य बुद्धी नसते, पण त्याच वेळी त्याला आनंदाचा अनुभव आलेला असल्यामुळे त्यांनी असं लिहिलंय. आणि नित्य चैतन्याच्या ठिकाणी अभावाचाही निश्चय नसतो, कारण त्याला अनुभव कशाचा आला? भावरूप तत्वाचा आला. भाव शब्दाचा अर्थ काय आहे? अस्तित्व. आता निरपेक्ष अस्तित्वाचा अनुभव आल्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्वी अभावाचा निश्चय होता त्याचा. पूर्वी म्हणजे केव्हा? जोपर्यंत त्यांनी विषय, जगत, देह, अंतःकरण वृत्ती बाधित केलेली नव्हती, तोपर्यंत काय होतं? आत्मा म्हणजे काय मला माहीत नाही. आवरण दोषाचं काय कारण आहे? पहिलं कारण ते आहे की आच्छादित होती माझी अंतःकरण वृत्ती, आणि आच्छादित झाल्यामुळे मला माझ्या खऱ्या आनंदाचा मी ठेवा आहे मला कळतच नाही. म्हणून या आवरणामुळे काय होऊन जातं? या व्यावहारिक देहादी प्रपंचाच्या आवरणाला जेव्हा सत्यत्व मी देतो, तेव्हा त्या आवरणामुळे माझी जी काय सतत आनंदाकडे जाण्याची जी अस्तिक्य बुद्धी आहे, ती काय होऊन जाते? भ्रमित होऊन जाते. भ्रमित होऊन जाते म्हणजे काय होऊन जाते? इंग्लिश भाषेत बोललं, मी मॅड होतो थोडक्यात. म्हणजे मला जे कळून घ्यायचं आहे त्या ठिकाणी माझी अंतःकरण वृत्ती जायलाच तयार नसते. मला सतत काय पाहिजे आहे? सुखरूप आत्मा पाहिजे आहे, मला सतत सुख पाहिजे, आणि मी शोधायला जातो विषयांमध्ये. म्हणजे माझी अस्तिक्य बुद्धी कुठे गेली? ती विषयांमध्ये गेली. आता ती विषयांमधली अस्तिक्य बुद्धी काढायची असेल तर संतांच्या मागे जावं लागेल. संतांकडनं, मी श्रीगुरूंकडनं समजून घ्यावं लागेल. आणि ते मला काय सांगतात? विषय अनित्य आहे, तुझी अस्तिक्य बुद्धी इथून काढ आणि ती आनंदाकडे ठेव, ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेव. मग असं तू करशील, आणि जेव्हा तुला आनंदाचा अनुभव येईल तेव्हा तुझी बुद्धी काय करेल? फक्त त्या आत्मतत्वाचंच अस्तित्व स्वीकारेल, आणि स्वीकारून त्या अस्तित्वाला सहजता येईल. आणि सहजता आल्यानंतर मात्र काय आहे? त्या नित्य चैतन्य सद्रूप असल्याने त्याच्या ठिकाणी अभावाचा निश्चय नसतो. म्हणजे काय झालं? त्याच्या ठिकाणी ती कायम भावरूपता असते. म्हणून प्रपंचाच्या ठिकाणी अनित्यता आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्यता, हा विचार त्याच्या अंतःकरणात पक्क राहिल्यामुळे तो भासणाऱ्या जगताला काय करत नाही? सत्यत्व देत नाही. आणि असं सत्यत्व नाही दिलं तर मग आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करते. म्हणून भासणारं जे जगत आहे त्याचा कायम विचार करायची गरज आहे. अर्जुनाचा तोच प्रॉब्लेम झाला होता. भासणाऱ्या जगताला त्यांनी सत्यत्व दिलं, आणि सत्यत्व दिल्याबरोबर काय झाला? मी मारणारा आणि ते
मरणारे. हा भेद झाला तयार आणि त्याचा परिणाम काय झाला? अंतःकरणामध्ये शोक आला. आणि शोक आल्यामुळे वास्तविक मी कसा आहे? मी आनंदाचा ठेवा आहे. असं असताना जेव्हा माझ्या अंतःकरणात शोक आणि या गोष्टी तयार होतात, त्यावेळी मी माझी जी बुद्धिवृत्ती आहे ती सुखदुःखाचे ठिकाणी समत्वतेने पाहणारी नाही, हा मला निश्चय करावा लागतो. कारण पुढे येणारे होवी की काय होवी आहे? सुखदुःखे समे कृत्वा, हे लाभालाभो जया जयो, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे. ती ओवी येईल त्यावेळी आपण विचार करू. पण आत्ता दुसऱ्या अध्यायात मला माऊली सांगतीये की तू सुखाच्या ठिकाणी आणि दुःखाच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तू समत्व बुद्धी ठेव. समत्व शब्दाचा अर्थ आहे तुझी अंतःकरण वृत्ती शांत ठेव. सुख झालं तरी ते कोणाचं आहे? ते जीवाच्या स्तरावर आहे. दुःख झालं तरी ते अंतःकरणाच्या स्तरावर आहे, म्हणजे जीवाच्या स्तरावर आहे. दोन्ही अंतःकरणाचे धर्म आहेत, पण तू सुखरूप आहेस. आणि तू जर सुखरूप असशील तर तू सुखी आणि दुःखी होण्याचं जे काय अवलंबलेलं आहेस ते चुकीचं वागणं आहे तुझं, हे भगवंत मला सांगतायत, ही माऊली मला सांगतेय. आणि ह्या चुकीच्या वागण्यातनं तू सुधारणा कर. म्हणून काय कर? तू सुखामध्येही अडकू नको आणि दुःखामध्येही अडकू नको. ज्यावेळी सुखाचा प्रसंग येईल त्यावेळी तू तुझी अंतःकरण वृत्ती शांतच ठेव. तरंगाच्या स्तरावर अंतःकरण वृत्ती काय बिथरणं शक्य आहे, पण ती पुन्हा लाटेच्या स्वरूपात जेव्हा ती त्याचा सतत विचार करते तेव्हा मात्र काय होतं? कधीतरी सुख होतं आणि कधीतरी दुःख होतं. अनुकूल घडलं की सुख, प्रतिकूल घडलं की दुःख. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी विषयात गुंतलो. आणि विषयात गुंतलेला माणूस कसा आहे? पुन्हा आता सांगितलं की तो रोहिणीच्या जळाला सत्यत्व देऊन बसलाय. म्हणजे मृगजळाला तू काय केलेलं आहेस? सत्यत्व दिलेलं आहेस. असं सत्यत्व हे तुझ्या आनंदाकडे जाणाऱ्या वृत्तीला आड येतं. एक ओवी आहे, अगापाई पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करीत असे आडवारा विश्वाभास जो. हा विश्वाभास जो आहे तो काय करतो? या देहसत्यत्वाच्या निमित्ताने, जगत सत्यत्वाच्या निमित्ताने माझ्या स्वरूपाकडे जाताना तो आडवा पडतो. मग आता आडवा पडतो म्हणजे तो काय वस्तुतः आडवा पडला का? असा पडला असता ओणक्यासारखा आडवा तर बाजूला करता आला असता क्रेन लावून. पण तसं नाही ना, तो माझ्या अंतःकरणात आडवा पडलेला आहे. आता अंतःकरणात आडवा पडलाय म्हणजे तो कल्पनेच्या स्तरावर आडवा पडलाय. मग आता त्याला कल्पनेच्या स्तरावरच औषध द्यावं लागेल. आजार कल्पनेचा आहे तर मग आता दुरुस्ती कुठे केली पाहिजे? माझ्या अंतःकरणातच केली पाहिजे. मूळ विषय तोच आहे. भगवंत मला काय सांगतात की हे सगळं जे काय आहे तुला या उपाधीमध्ये जोपर्यंत तू स्वतःला चैतन्य नावाच्या तत्वाचा अनुभव घेत नाही आणि दुसऱ्यांमध्ये ते पाहून म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सिद्ध करत नाही, तोपर्यंत अर्जुना तुझ्या अंतःकरणातला भ्रम जाणार नाही. आणि तोपर्यंत काय आहे? मलाही सांगतात की बाबा रे, तुझ्याही अंतःकरणातला भ्रम जाणार नाही. तर लवकर काय कर? तू माऊली सांगते, तू झडझडोनी वहिला निग भक्तीची या वाटा लाग, की मग पावसी अव्यंग निजधाम माझे. ते निजधाम जे आहे म्हणजे माझं खरं जाण्याचं गंतव्य म्हणूया, ते कुठं आहे? ते आनंदाकडचं आहे. मग आनंदाकडे जायचं असेल तर काय केलं पाहिजे? निघ बाबा लवकर, अभ्यास कर. आणि अभ्यासाने तू काय होशील? आनंदाशी एकरूप होशील आणि नको असलेल्या विचारांचा निचरा होऊन जाईल. ज्या दिवशी माझ्या नको असलेल्या विचारांचा निचरा होईल त्या दिवशी मी आनंदाचा ठेवा आहे हे मला ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने कळेल. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं आपल्याला करणीय आहे. तो माऊलींना आपण काय करूया? त्याचं प्रॉमिस देऊया. कारण गॉड प्रॉमिस द्यायची काय असते? फॅशन असते. आता गॉड प्रॉमिस देऊया की माऊली तुम्ही सांगतात तसं मी करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही पण मला आशीर्वाद रूपाने सहाय्यभूत व्हा. एवढा विचार आपण करूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.